वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुका 16 फेब्रुवारीला शेतकरी गजानन राऊत रोखणार समृद्धी महामार्ग। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पीडित शेतकरी गजानन राऊत यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने प्रशासनाला यापूर्वी बरेचसे निवेदन दिली, त्याची दखल 16 फेब्रुवारीच्या आत न घेतल्यास समृद्धी महामार्ग रोखण्यात येईल असा कडक इशारा दिला। तहसीलदार मंगरुळपीर यांनी 30 जुलै रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे मौजा भूर मंडळ अधिकारी शेलू बाजार कारवाई करीत नसल्याने अर्जदार यांनी तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही। तसेच यामध्ये अर्जदाराची आई सुमित्राबाई भोलेनाथ राऊत, भोलेनाथ चंद्रभान राऊत, मोरेश्वर भोलेनाथ राऊत आम्ही सहकुटुंब शासनाला बरेच वेळा निवेदने दिली, परंतु आम्हाला न्याय न मिळाल्याने 16 फेब्रुवारीपासून समृद्धी महामार्गावरील येणारी जाणारी वाहतूक रोखण्याचा कडक इशारा राऊत कुटुंबाने दिला असल्याची माहिती मिळालेली आहे। प्रतिनिधी अनंता घोगे। सुभाष ठाकरे वनजा येथे राहते आणि आमची जमीन समृद्धीमध्ये गेल्यामुळे आमच्या जमीनचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे आणि मंडळ अधिकारी आणि पटवारी आम्हाला खूप त्रास देत आहेत। आम्ही 6 महिने झाले त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या तुडवत आहोत, तरी ते आम्हाला काही ना काही करून काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। एक शेतकरी जगला, अधिकारी मेले तरी चालतील, पण एक शेतकरी जगला पाहिजे, याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। नाही तर येत्या 16 तारखेला आम्ही इथं आमचा समृद्धी महामार्ग आम्ही बंद करणार आहोत। मी गजानन भोलेनाथ राऊत, बाजार तालुका जिल्हा वाशिम। माझ्यासोबत जे आहे ती माझी बहीण आहे आणि ही जी गट नंबर 28-29 आहे यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे समृद्धी महामार्ग अवैधरित्या आमच्या शेतातून गेला असल्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला वगैरे काही मिळालेला नाही। त्यामुळे येत्या 16 तारखेला आम्ही बंद करणार आहोत।